Romeo, Romeo. शून्य मिनिटात क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो हॅलो, चेक चेक, 1 2 3 4. पहिला चेंडू स्ट्राईकवर साई, वाईट बॉल. पंचांनी पंख पसरले. आपले अंपायर आहेत की शाहरुख खान हेच काही कळत नाहीये. ज्याप्रमाणे शाहरुख खान पोच करतो, देतो. येस पोज देतो, ज्याप्रमाणे एक पंछी त्याचे पंख फिरवतो, अगदी त्याप्रमाणे अंपायरनी ऍक्शन केली होती. नक्कीच. नो बॉल नो आणि त्या बॉल. सोबतीला एक गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. बॅकफुट वरती आले, फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली होती, मात्र एक थोड्याशा धावाने प्रमाणात समाधान मानायला लागेल. छोटेपणी मी म्हणेल कोंबड्या जास्त पकडल्या नसतील म्हणून अशी फिल्डिंग होतीये यावेळेस. तीस तीन. लुचिक मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत आउट. फलंदाज बाद होतोय. हा, तुझी काहीच चुकी नाहीये, तो स्ट्रायकर एंड वरती त्याचीच चुकी होती, पण आता तो काय करेल. करे तो करे क्या, बोले तो बोले क्या, कारण म्हटलं जातं हुआ तो हुआ, कमाल हुआ, धोती फाडके रुमाल हुआ. अगदी त्याप्रमाणे. नक्कीच दादा, तुम्हाला या म्हणी सुचतात कशा? अरे बाळा,
ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट 30 रन 30 धावा धाव डेड बॉल ओके डेड बॉल पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. मॅम तुम्ही असं म्हणता मात्र सध्याच्या स्थितीला मी म्हणेल महिला देखील कुठे कमी नाहीये. कारण म्हटलं जातं पूर्वी महिलाही अबला होती मात्र आता ती स्त्री शक्ती झाली आहे. बरोबर ना. आज आमची महिला जर पाहायला गेलं तर भारताची प्रथम नागरिक आहे महिला आमची. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, त्यासोबतच इंडियन आर्मी मध्ये देखील पाहायला मिळते. आणि अशा वेळेस एक कवी सुंदरपणे म्हटलंय की मैं स्त्री हूं, मैं नारी हूं, मैं कली हूं, कुलवारी हूं, मैं दर्शन हूं, मैं दर्पण हूं, मैं नाद हूं, मैं गर्जन हूं, मैं बेटी हूं, मैं माता हूं, मैं बलिदानों की गाता हूं, मैं श्रीमद भगवत गीता हूं, मैं द्रौपदी हूं, मैं सीता हूं. अगदी आयुष्याच्या पटलावरती विदाउट एनी रिटेक प्रत्येक काम यशस्वीरित्या करणारी आमची महिला आणि त्यांना देखील मानाचा सलाम असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. नाव बॅक टू दी क्रिकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 3 गोलंदाज प्रत्येक संघाकडे चांगले आहेत मात्र फरक कुठे पडेल चौथ्या षटकामध्ये जो गोलंदाज येईल तिथे थोडस फरक पडत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 34 34 जाबा धाव फलकावरती आहेत. चौतीस जावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी पाहायला मिळतीये गोलंदाज सय्यार. अरे देवा असा चेंडू सोडलाय. इथे नो बॉल आणि तोपर्यंत आहे की काय लीगल डिलिव्हरी की नो बॉल हे पाहणं महत्वाचं. फक्त 2 धावा लीगल डिलिव्हरी. येस लीगल डिलिव्हरी पाहायला मिळतीये. 36 जावा धावफलकावरती 3 षटकांची समाप्ती होती. अजूनही जर पाहायला गेलं तर एका षटकाचं केस शिल्लक 36 36 जावा. आता आयुष आता गाणं बोलतायत दादा. तर आता आयुष जी गाणं बोलतायत आयुष भोईर. सुंदर असा शॉट. दुबते को तिनके का सहारा बुडत्याला काठीचा आधार. अगदी फुकट ते पौष्टिक 9+6 संजीवनी प्रदान करणाऱ्या 7 धावा पाहायला मिळतात टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे तरी सुद्धा. आणि इथे लीगल डिलिव्हरी असेल. पंचांनी रिकन्सिलेशन केलं डिसिजन रिव्हर्स केलं आणि आपण पाहतोय 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. म्हणजेच काय तर टीमची टोटल 41 41 धावा 42 धावा. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार चेंडू सीमा पार मिळतील धावा 6 षटकार. दोन चेंडू 48 धावा. सुंदर अशी फटकेबाजी बॅट्समॅनच्या तलवारीतून. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. टेन्शन नको घेऊ तुला देखील बोलायला भेटेल. मात्र इथे 1+ विकेट असं आपल्याला पाहायला मिळतं. उल्लेख करेल सोनाली ग्रुप ट्युशनचं कॅटलिस्ट फॉर एक्सलन्स CBSE आणि ICSE स्टँडर्ड 5th to 10th आपण पाहू शकतो. इंट्रोड्युसिंग फर्स्ट टाइम इन टिटवाला इंटरनॅशनल लेवल टीचिंग फॅसिलिटी. मात्र मी म्हणेल दर्जेदार असे फॅकल्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक. एक धाव कंप्लीट होतीये. 1 to go. दुसरी ग्रुप मी म्हणेल प्रबल दावेदार चॅम्पियनशिपचा आहे. मिस्टर आर्मस्ट्रॉंग पुन्हा एकदा एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे.
2 धावा कंप्लीट, 52 धावा धावफलकावरती आणि 53 धावेंचं टार्गेट इथे सेट करण्यात येतोय. दादा मला असं वाटतं यांचं ताळमेळ जमलं नाही. तालमेल जमलं नाही असं बोलण्यापेक्षा मागच्या मॅच मध्ये 39 धावा या संघाने डिफेंड केल्या होत्या, मग आता का होऊ शकत नाही. 52 धावा धावफलकावरती 52, 4 ओव्हर 52 रन. काय वाटतंय 13.25 चा रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतो. 13.25 सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करावी लागेल. ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं बाकीला 3 लावून तयार असा हा दोस्ती ग्रुप 3 लावूनच तयार असतात, कारण ज्या ज्या वेळी पडतो त्याच्या वेळेस तो सीमारेषा पलीकडे जातो. असं म्हटलं जातं ना की एका मॅच मध्ये 2 तलवारी लावू शकत नाही, या एका मॅच मध्ये 2 विजयी संघ कसे राहतील हा मोठा प्रश्नचिन्ह आणि त्याचं उत्तर आपल्याला 4 शब्दांमध्ये मिळतंय. मयंकला काढला आणि मयंकनी पडीक आमदार घेऊन सत्ता स्थापित केली असं म्हणायला हरकत नाहीये, बरोबर ना. अगदी तो गाणं नाही का, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, अगदी ते इथे होत असताना पाहायला मिळते. मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो, सुंदर असा चेंडू आणि फलंदाज डगआउट मध्ये. ज्याप्रमाणे आदित्य बोलतो त्यापेक्षा चांगली गोलंदाजी करतोय. बोलायला लागला की थांबतच नाही आणि आता गोलंदाजी देखील चांगली करतोय. मात्र म्हटलं जातं की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. कुठेतरी जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे, मात्र स्वतःच्या खांद्यावरती ती ठेवून यशस्वीरित्या पार करणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ज्वलंत उदाहरण आदित्य दाखवतोय पहिल्या चेंडूवरती विकेट घेत असताना. इथे स्ट्रोक फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते आणि मिसफील्ड. इथे मिसफील्ड ने उत्साह जास्त होता, उत्साह जास्त जो मात्र पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आयुष्याचं पटल असू दे किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असू दे, अनुशासन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ओव्हर स्पीड केली तर तुम्हाला फाईन बसते आणि इथे देखील तेच पाहायला मिळतो. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय. टर्फचा दरवाजा बंद करा जरा, चेंडू बाहेर जातोय. सुंदर असा शॉट, काय स्ट्रोक पाहायला मिळतात. अगदी म्हटलं जातं की ज्याप्रमाणे चेंडू येतोय जितक्या वेगाने त्यापेक्षा डबल वेगाने सीमारेषा पलीकडे चालला. बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळते. 270 डिग्री मध्ये बॅट स्विंग आपण पाहू शकतो. नक्कीच ज्याप्रमाणे पवन केने बॅटिंग करतो ना, अगदी त्याप्रमाणे बॅटिंग करतोय. बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळते. इथे विकेटचा चान्स होता, मला वाटतं स्टेप आउट झालेले होते. 1 ओव्हर 16 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 16 धावा. विजयासाठी अजूनही आय थिंक 37 धाव्यांची गरज असू शकते. येस, 37 धाव्यांची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. चला, बे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. रिक्वेस्ट करतोय थोडस
साई बॉलिंग ट्रॅकवर. साईला इनसाइड आउट होऊन समोर षटकार मारलेला आहे. हे ऐकणार नाहीत, हे प्रबल दावेदार आहेत. मी आधीच म्हटलं होतं नक्कीच हे प्रबल दावेदार फायनलिस्ट साठी नाही, चॅम्पियनशिप साठी प्रबल दावेदार आहेत. नक्कीच. सुंदर असा फटका, लेकिन फुटबॉल मार्फत फिल्डिंग. जसं आपण फुटबॉल खेळतो तशी फिल्डिंग आहे. नो प्लस झोन. नो प्लस 2. म्हणजेच काय तर एक तर कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. अजून एक अप्रतिम स्ट्रोक. यावेळेस देखील बॉल सीमा पार. मिथिल धावा 6 असेल दर्जेदार षटकार. साई बॉलिंग ट्रॅकवर. सुंदर असा शॉट, परत इनसाइड आउट होऊन समोर ठोकण्याचा प्रयत्न. दर्जेदार फिल्डिंग. दुसरीच ओव्हर आतापर्यंत. 4 बॉल 3 बॉल 32 धावा. यांना चेंडू टाकायचं तर कुठे टाकायचं. यॉर्कर टाकला हेलिकॉप्टर रोड होतात, सिक्सर मारतात. फुलर लेंथचा टाकला लॉफ्टेड ड्राइव्ह मारतात, सिक्सर. टाकायचं कुठे बॉल, इथे देखील आपण पाहतोय. अर्ध्या पिच वरती टाकला होता, अक्रॉस द लाईन खेळला, षटकार. आता गोलंदाज विचारात पडतो की असा बॅट्समॅन असेल समोर तर टाकायचा कुठे बॉल. तो बघ वाईड लेंथला टाकायला गेला, तो पण तो अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आला आणि तरी देखील सिक्सर. बॉडी बॅलन्स नव्हता. मला असं वाटतंय बॅट्समॅन टप्पाच पाडून देत नाही बॉलाचा. नाही मॅम, जमत नाही. मुलं क्रिकेट खेळणारी मुलं कधीच जमत नाही, त्यांना कधीच दम लागत नाही. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 45 धावा. ओव्हर नंबर इथे दुसरी कंप्लीट. 45 धावा. 8 पाहिजेत. 8 पाहिजेत. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. नो बॉल. दुष्काळात 13वा महिना. हे जितके प्लेयर आहेत ना, प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5 6-6 ट्रॉफीज असतील, यात काही शंकाच नाहीये. आज देखील हा संघ क्वालिफाय झालेला आहे. एक ट्रॉफी त्यांच्या घरी येणार आहेच. मात्र इथे जर ही मॅच जिंकले तर 2 ट्रॉफीज येत असताना पाहायला मिळतील. गावामध्ये देखील हा संघ पोहोचलेला आहे. सुंदर असा फटका आणि मिसफील्ड. खराब क्षेत्र असं म्हणता येईल. क्या बात आहे. सामना जो मात्र होतोय फिनिश आणि सामना जिंकलाय दोसी ग्रुप या संघाने. वेल प्ले टीम दोसी ग्रुप. हार्ड लक, टफ लक. SMT टायटन्स. वेल प्लेड SMT. काय नाही. चला आम्ही निरोप घेतो आता.